हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉग मध्ये. तर आज व्हिडिओ वगैरे काही नाहीये. आज म्हटलं चला थोडस आपण गप्पा मारूया. तर तुम्ही 2 दिवस झाले विचार करत असाल की मी उठते आणि दादरला जाते 2 दिवसापासून. तर मी दादरला का जाते? 2 दिवस झालं दादरला गेली. 2 दिवसापासून तुम्ही सतत दादरचेच व्हिडिओ बघताय. तर ऍक्च्युली आम्ही काही ठरवलं नव्हतं. हे काही ठरवून किंवा प्लॅन करून केलेलं नाहीये. आम्ही सोमवार यांना सुट्टी असते राहुलना माझ्या. तर आम्ही सोमवार म्हणून चैत्यभूमीला गेलो. तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन वगैरे केलं आणि मग पुढे आम्ही भंतेजी समोर भंतेजी होते, भंतेजींना वंदन केलं आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. म्हणजे अशी चर्चा करत बसलो, भंतेजी कुठचे आहेत वगैरे. मग त्यांना माझ्या मुलीचं नाव सांगितलं. त्यांनी माझ्या मुलीच्या नावाचा छान अर्थ सांगितला. अर्थ ऍक्च्युली आम्हाला पहिली माहिती होता, पण परत भंतेजीने आम्हाला थोडं अजून डिटेलमध्ये सांगितलं. असंच बोलत बोलत मग विषय जेवणावर आला. नंतर मी लगेच भंतेजींना बोलली की भंतेजी, तुमच्या जेवणाची इथे काय सोय असते? की तुम्ही स्वतः बनवता की तुम्हाला भोजनदान हे रोजच्या रोज घेऊन येतात? तर भंतेजी मला बोलले की भोजन आम्ही इथे बनवत नाही, इथे भोजनदान घेऊन येतात. आणि समजा जर ज्या दिवशी भोजनदान नसेल त्या दिवशी मग आम्ही बाजूला एक खानावळ आहे, आम्ही तिथून मागवतो. तर मग मी पटकन त्यांना बोलली की भंतेजी, समजा मला भोजनदान द्यायचं असेल तर? भंतेजी बोलले देऊ शकता, तुमची इच्छा असेल तर तुम्ही भोजनदान देऊ शकता. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यासाठी मला कुणाला भेटावं लागेल, कुणाशी बोलावं लागेल का की मी कधी वगैरे? तर तिथे एक कर्मचारी होते, ते आले आणि डेट मला सांगितले की तुम्ही देऊ शकता म्हणून भोजनदान. मग त्यानंतर भंतेजी बोलली की एक काम करा, तुम्ही मोठ्या भंतेजींना जाऊन भेटा. तिथे मोठे भंतेजी त्यांना बोलून घेतले त्यांनी, मोठ्या भंतेजींना. मग मोठे भंतेजी आले, ते आमच्याशी बोलल्यानंतर त्यांनी बघितलं की उद्या कोण देणार आहे की नाही देणार आहे. तर मग भंतेजी बोलले की चालेल, तुम्ही उद्या भोजनदान घेऊन येऊ शकता का? म्हटलं चालेल. तर मग मी काही विचार नाही केला आणि त्यांना बोलली की हा चालेल, मी उद्या आणू शकते भोजनदान. असं ते ठरलं की आपल्याला उद्या परत यायचंय म्हणून. त्या प्रकारे मी सगळं जेवण वगैरे बनवलं. त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की कारण भंतेजी हे फक्त एकदा जेवतात, तेही 12च्या अगोदर. आणि जेवणामध्ये त्यांनी मला सांगितलं की मुगाची डाळ, साधं वरण मुगाचं, पालेभाजी, चपाती किंवा भाकरी जे तुम्हाला जमेल ते, आणि एवढं तुम्ही असं जेवण घेऊन या. त्या प्रकारे मग मी ते जेवण बनवलं सकाळी आणि घेऊन गेली. जेवण तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत. तिथे आपण व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी नाही करू शकत. कारण जर आपण एखादं चांगलं काम करतो तर ते काय आपण सोशल मीडियासाठी काम नाही करत. चांगलं काम हे चांगलं कामच असतं. त्यामुळे ते आपण जगाला दाखवण्यात काही अर्थ नाही आहे किंवा जगाला दाखवलंच पाहिजे असंही काही नाही आहे. त्यामुळे त्याचे काही आम्हाला फोटो वगैरे व्हिडिओ आम्ही काही घेतले नाही. भंतेजींना भोजनदान घेऊन गेलं, भंतेजींनी भोजनदान केलं. त्यांना जेवण जे आहे ते खूप आवडलं. ते खूप खुश पण झाले की ताई तुम्ही जेवण खूप छान आणलं. कारण जेवण मी हे पूर्ण आपलं विदर्भ साईडचं बनवून घेऊन गेली. म्हणजे ज्वारीची भाकरी, ठेचा, खीर, वरण भात असं मी जेवण घेऊन गेली. तर त्यांना ते जेवण खूप आवडलं. जेवण झाल्यानंतर भंतेजी एकदम खुश झाले. आता जेव्हा आपण जेवण बनवतो आणि समोरची व्यक्ती जेवल्यानंतर जेव्हा खुश होते तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपल्याला पण चांगलं वाटतं की आपल्या जेवणाचं सार्थक झालं म्हणून, कारण समोरच्याला ते जेवण आवडलेलं असतं. तर अशा प्रकारे मग ते सगळं योग सगळे जुळून आले आणि आम्ही गेलो. सोमवारी गेलो आणि मंगळवारी गेलो. मी काही ते ठरवून वगैरे काही केलेलं नाहीये किंवा कुठल्याही सोशल मीडियासाठी केलं नव्हतं. आपलं बस बोलता बोलता विषय निघाला आणि आम्ही लगेच ते ठरवलं. म्हणजे असं विचार नाही केला की लगेच उद्या कसं आणायचं. पण ते जे बोलले उद्या आणाल का, तर आम्ही हो बोललो आणि जेवण घेऊन गेलो. ते सगळं असं झालं. आणि भोजन वगैरे झाल्यानंतर
भंतेजीने आम्हाला छान आशीर्वाद दिले. आम्ही भंतेजींना वंदन केलं आणि तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर मग परत हे मला म्हटले की आपण एकदा भंतेजीला विचारूया की नेक्स्ट टाइम जर आम्हाला आणायचं असेल तर आम्ही ते कधी आणू शकतो. तर मग परत हे गेले आणि भंतेजींना विचारून आले की आम्हाला जर नेक्स्ट टाइम भोजनदान द्यायचं असेल तर आम्ही कधी देऊ. तर भंतेजी बोलले तुम्ही कधी पण भोजनदान देऊ शकता, फक्त आम्हाला 2-3 दिवसा अगोदर कळवा. म्हणजे जर कोणी देणार असेल तर तो दिवस ॲडजस्ट करावा लागेल, नाहीतर मग तुम्हाला आम्ही सांगू नको आणि त्यांनाही नको सांगू तर मग ते बरोबर नाही होणार. असं हे सगळं बोलणं वगैरे झालं आणि तिथून मग आम्ही घरी आलो. बस आज एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की हे जे भोजनदान आहे हे काय आम्ही ठरवून वगैरे केलेलं नाही आहे. बस हे बोलता बोलता विषय निघाला आणि झालं, बस एवढंच होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चैत्यभूमीचे तुम्हाला व्हिडिओ कसे, त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित आवाज माझा खूप कमी येत असेल तर त्याच्यासाठी माफी मागते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये माझा व्हॉइस व्यवस्थित राहील याची काळजी मी घेईन. आणि व्हिडिओला तुम्ही असंच पूर्ण बघत राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक